पण मी म्हणते अचानक असा हा डबा गेला कुठे? भानामतीच म्हणायची गो. अगं डब्यासारखा डबा कसा जाईल तो? सुभद्रा काकू, सकाळी जो डबा तुमच्या हातात होता तो कोणता होता? काय काय म्हणालीस? आर घेतेस माझ्यावर? होय ग, आर घेतेस का माझ्यावर? काय ग सुभद्रे? भांडारकर, आज वासुदेव बळवंत फडके आले होते. होय, काकांनी सांगितले आम्हास. बरे, रमाबाईंच्या माहेरच्या गावचे भाटवडेकर भेटले होते. तुमचे मेहुणे गोपाळराव. आनंदाची बातमी आहे म्हणे घरी. ठाऊक आहे. गोपाळरावांची पत्नी सरस्वती दुसऱ्या अपत्याच्या वेळी थोडी अडचण झाली आणि 5व्या महिन्यातच मूल दगावले. नंतर आता पुन्हा तिसऱ्यांदा त्यांच्या घरात पाळणा हलण्याचा योग दिसतो आहे. सरस्वती ताईंचे वयही अजून लहान आहे. भांडारकर, मन कधी कधी अतिशय उदास होते. वर्षाकाठी येणारी सततची बाळंतपणे स्त्रियांच्या आरोग्यास अतिशय घातक आहेत हे आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीस उमगतच नाही. आणि आपल्या लोकसंख्येचा विस्तार आज जरी आपल्याला जाणवत नसला तरीही पुढच्या पिढ्यांना याचा त्रास भोगावा लागणार हे मात्र निश्चित. माधवराव, जनजागृती करणे हे आपले काम आहे आणि आपण ते करतच आहोत. असे हताश होऊ नका. तुमच्या होकारार्थी दृष्टिकोनावरच आम्हा सगळ्यांची भिस्त आहे. चला.